जय श्रीराम. सर्वांना नमस्कार. अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या मध्य महाराष्ट्र प्रांताच्या 2 दिवसीय या ठिकाणी निवासी अभ्यास वर्गामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर मगाशी वेळेमध्ये आपल्या तुषारजींनी दिलेल्या विहित वेळेमध्ये संपवलेलं होतं मार्गदर्शन, परंतु तरीसुद्धा 5 मिनिटांचा आपण ब्रेक जाणीवपूर्वक दिला. कारण कालपासून आपण विविध कायद्यांच्या विषयांच्यावरचा अभ्यास मार्गदर्शन सत्र आपण ऐकतोय. बरेचसे मुद्दे आपण लिहून घेतले, परंतु आत्ताचं एक वेगळं सत्र जाणीवपूर्वक आपल्या स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक जीवनाशी निगडीत आहे. आणि हा विषय समजून घेत असताना, या विषयाचं मार्गदर्शन घेत असताना खरं तर तुम्हा सर्वांना 5 मिनिटासाठी का होईना वॉशरूमसाठी वेळ देणं हे खरं तर गरजेचं होतं. कारण त्याशिवाय तुमचं लक्ष खरं तर या विषयाकडे लागणं क्रमप्राप्त नव्हतं. म्हणून आपण एक जाणीवपूर्वक 5-10 मिनिटांचा ब्रेक दिला आणि पुढचा विषय संघटनेच्या माध्यमातून म्हणायला गेला तर बाहेरचा आहे, आणि तसं म्हणायला गेलं तर संघटनेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांत असं आपल्या व्यासपीठावर नामफलक दिसतोय, पण आत्तापर्यंतच्या संघटनेच्या 51 वर्षांच्या आयुष्यामध्ये ग्राहक निगडीत असे विषय घेऊन किंवा ग्राहकांच्या जीवनाशी असणारे वेगवेगळे कायदे घेऊन आपण मार्गदर्शन सत्रामध्ये अभ्यास केला, त्यांचे सत्रांचं आयोजन केलं. पण याहीपेक्षा पलीकडे जाऊन एक वेगळा विषय घेऊन आपण या ठिकाणी आज हा विषय घेतो आहे. या विषयाचं कारण एवढंच आहे की 1925 साली आपल्या स्वयंसेवी संघटनेची मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निर्मिती झाली. आणि याच 2025 या वर्षामध्ये संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या संघाच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं सर्व स्तरावर खरं तर वर्षभरामध्ये अनेक विषयांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलेलं आहे. यातीलच एक मूलभूत विषय म्हणजे पंचपरिवर्तन. आणि या पंचपरिवर्तनाच्या निमित्तानं काही मुद्द्यांच्यावर चर्चा उहापोह करण्याच्या अनुषंगानं हा विषय केंद्र स्तरावरून आपल्याकडं आलेला आहे. केंद्राने सांगितलेलं आहे विविध जे आपण आयाम आहेत, म्हणजे अखिल भारतीय ग्राहक पंचायत या संघटनेला आपण एक आयाम समजतो संघाच्या बाबतीमध्ये. असे जवळजवळ 73 आयाम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून त्यांच्या अंतर्गत काम करत आहेत. तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्यास सर्व आयामामध्ये हा पंचपरिवर्तनाचा विषय तुमच्या पातळीवर घेतला जावा असा एक विषय केंद्र स्तरावरून आल्या कारणानं हा विषय आपण या वर्गामध्ये अभ्यास वर्गामध्ये घेतो आहे. आता पंचपरिवर्तन म्हणजे नेमकं काय? खरं तर या पृथ्वीतलावर ह्या ब्रह्मांडामध्ये काम करत असताना किंवा ब्रह्मांडाच्या अवतीभोवती आपलाही देह अनंतात विलीन होण्यासाठी काही मूलभूत घटकांची गरज असते. ही आपण ग्राहक या संकल्पनेशी किंवा संज्ञेशी निगडीत असताना सातत्यानं हा विषय आपण वापरतो, ही संकल्पना आपण अवतरतो. पण पंचतत्व म्हणजे नेमकं काय आहे? खाली पृथ्वी आहे, वर आकाश आहे, आणि याच्यामध्ये अग्नी आहे, जल आहे आणि वायू आहे. म्हणजे अग्नी, जल, वायू, पृथ्वी, आकाश हे पंचतत्व भरून हे जे ब्रह्मांड निर्माण झालेलं आहे, या ब्रह्मांडामध्ये आपण सर्वजण खऱ्या अर्थानं राहतो. या पंचतत्वाबरोबरच आपल्या सर्वांचं आरोग्य व्यवस्थित राहावं म्हणून आपल्या सर्वांच्यासाठी म्हणून शारीरिकदृष्ट्या काही पंचेंद्रिय निर्माण झालेली आहेत. ही पंचेंद्रिय म्हणजे नेमकी काय आहेत? एक म्हणजे कान आहे, दुसरं नाक आहे, तिसरं डोळे आहेत, चौथी म्हणजे जीभ आहे,
आणि पाचवा म्हणजे स्पर्श आहे. कान आपल्याला चांगलं ऐकण्यासाठी आहेत, डोळे चांगलं पाहण्यासाठी आहेत, नाकाने दोन्ही प्रकारचे सुवास दुर्गंध घेण्यासाठी आहेत, जिभेने आपल्याला चव समजण्यासाठी आहे आणि स्पर्शानं इतरांची जाणीव होण्यासाठी आपल्याला स्पर्श आहे. पंचतत्व झालीत, पंचेंद्रिय झालीत. ग्राहक चळवळीचं काम करत असताना, ग्राहक संरक्षण कायदा अनुभवत असताना आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या जन्मापासून आत्तापर्यंतच्या अनेक प्रवाहामध्ये आपण एक पंचांग अनुभवतो. ते पंचांग म्हणजे व्यापारी, कारखानदार, शेतकरी, ग्राहक हे सर्व जे काही पंचांग आहे. मग पंचतत्व आहेत, पंचेंद्रिय आहेत, पंचांग आहेत. या सगळ्यांच्या बरोबरच एक बनतो तो म्हणजे समाज. आणि या समाजाची समाजमान व्यवस्थित चालण्यासाठी, या समाजमानाचं आरोग्य आणि शारीरिक मानसिकता ते संतुलन बिघडू नये, ते चांगलं दीर्घकाळ टिकावं आणि खऱ्या अर्थाने ही भारतभूमी सुजलाम सुफलाम मलज शीतलाम व्हावी, यासाठी या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं काही 5 मूलभूत घटकांच्यावर अभ्यास केला जातो आहे. तो केंद्र स्तरापासून गाव पातळीपर्यंत या 5 मूलभूत घटकांच्या माध्यमातून प्रबोधन केलं जातं आहे. म्हणून त्याला समाजामध्ये परिवर्तन व्हावं यासाठी 5 घटक म्हणजे पंचपरिवर्तन. हे पंचपरिवर्तन म्हणजे नेमकं काय आहे? 1 नंबर आहे कुटुंब प्रबोधन, दुसरा घटक आहे नागरी कर्तव्य, तिसरा घटक आहे पर्यावरण संरक्षण, चौथा घटक आहे सामाजिक समरसता आणि सर्वात शेवटचा पण अत्यंत महत्त्वपूर्ण घटक म्हणजे स्वबोध. या 5ही घटकांच्या माध्यमातून पंचपरिवर्तनाचा अभ्यास करत असताना पहिला घटक तो म्हणजे कुटुंब प्रबोधन. आदरणीय नानांच्या भाषेमध्ये आपण सर्वजण गृहस्थाश्रमी आहोत. आपण सर्वजण सांसारिक जीवन सांभाळत या सामाजिक संघटनेचं काम करत आहोत. पण हे सगळं करत असताना 2 दिवसीय या निवासी अभ्यासवर्गामध्ये आपण आपलं कुटुंब त्या ठिकाणी सोडून या ठिकाणी आलेलो आहोत. मग मूल असेल, मुलगी असेल, आई असेल, वडील असेल, पत्नी असेल, कुणाचे पती, हे सर्वांना सोडून आपण 2 दिवस इथं आलो आहे. म्हणजेच कुठे ना कुठेतरी आपण पाठीमागच्या काही गोष्टींची तरतूद करून इथं आलो आहे. म्हणजे संघटना कायम अशी सांगते की पहिल्यांदा तुम्हाला गृहस्थाश्रम सांभाळायचा आहे आणि त्यानंतर संघटना सांभाळायची आहे. मग संघटना सांभाळत असताना गृहस्थाश्रम बिघडू नये. तो बिघडला तर काय होऊ शकतं? आपल्या संघटनेचं आरोग्य बिघडतं. या ठिकाणी अनेकांची नोंदणी खरं तर आपल्याकडे झालेली होती, पण त्यातली 10% काही नागरिक म्हणजे काही पदाधिकारी ऐनवेळी काल अचानकपणे फोन करून सांगितले की आम्हाला येता येणार नाही. कोणाच्या घरामध्ये वडिलांची आजारी आहेत. आपले केंद्रीय आयाम प्रमुख 2 दिवशी आपल्यामध्ये सहभागी होणार होते, आदरणीय देशपांडे साहेब, पण त्यांच्याच घरातल्या जवळच्या परिवारातली सदस्यांची अचानक तब्येत बिघडल्या कारणानं काल पण नाही, पण आजसुद्धा त्यांनी येण्याचा प्रयत्न केला. आजही सकाळी फोन झाला की क्षमस्व येता येणार नाही. म्हणजे जरा जरी आपलं शारीरिक संतुलन बिघडलं तर संपूर्ण आपलं संघटनेचं आरोग्य कसं बिघडून जातं त्याचं एक हे उदाहरण. आणि हे संघटनेचं आरोग्य बिघडू नये म्हणून आपल्या कुटुंबाचं प्रबोधन होणं हीच काळाची गरज आहे. कुटुंबाचं प्रबोधन म्हणजे नेमकं काय? समाजामध्ये वावरत असताना आपण कुटुंब म्हणून एकत्रित राहतो. 2 प्रकारची कुटुंब आपण पाहतो. एक म्हणजे नातेसंबंधातून किंवा रक्ताच्या नात्यातून निर्माण झालेली कुटुंब, आणि आपल्या कुटुंबाला अवतीभोवतीच्या सराउंडिंग एरियामधून जगण्यासाठी पोषक वातावरण करून देणारी काही आपल्या परिवाराला घटक करणारे सहाय्यभूत घटक, म्हणजे त्याला आपण एक परिवार म्हणतो. कुटुंब आणि परिवार हा शब्द जरी समानार्थी असला तर त्याच्यामध्ये मूलभूत फरक हाच आहे
रक्ताच्या नात्यातून निर्माण होणारं कुटुंब आणि या कुटुंबाच्या पालनपोषणासाठी आपल्याला सहाय्यभूत ठरणारे अनेक घटक म्हणजे तो परिवार. मग हे कुटुंबाचं प्रबोधन आपल्या करायचं आहे. म्हणजे नेमकेपणानं आपण आपले कुटुंबाची जडणघडण होत असताना आपल्या नातेसंबंधामध्ये आपण कसं राहिलं पाहिजे. घरामध्ये आई असेल, वडील असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, नवरा बायकोमधले नातेसंबंध कशा पद्धतीने टिकले गेले पाहिजेत, या सर्वांच्यासाठी हे प्रबोधन खऱ्या अर्थानं कुटुंब म्हणून आपण म्हणतो, पण म्हटलं जातं भांड्याला भांडं वाजतं, पण ते भांडं आपल्या उंबऱ्याच्या आतपर्यंत वाजलं जावं, उंबऱ्याच्या बाहेर ते वाजलं जाऊ नये याची पुरेपूर पद्धतीने आपण काळजी घेतो. पूर्वीच्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती. अजूनही ग्रामीण भागामध्ये एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात आहे, नाही असं नाही, पण शहरी भागामध्ये मात्र ही एकत्र कुटुंब पद्धती काही व्यवसायाच्या निमित्तानं असेल किंवा अन्य काही कारणामुळे असेल पण विभागली गेली आणि एकत्र कुटुंब पद्धती विभक्तपणावरती आली, विभक्त कुटुंब पद्धती झाली. मग पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहत असताना त्यामध्ये आपल्या कुटुंबाची, आपल्या नातवंडांची होणारी जडणघडण आजी आजोबाच्या माध्यमातून कशी होते आणि आज दोघेही पती पत्नी व्यवसायाच्या निमित्तानं बाहेर राहत असताना आत्ताच्या नातवंडांची म्हणजे त्यांच्या मुलाची मुलीची जडणघडण कशी होते, हे सर्वांनी आपण आपल्या मनाला ठरवलं तर आपल्याला याचं उत्तर मिळेल. आणि त्यामुळं एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे आणि विभक्त कुटुंब पद्धतीचे फायदे की तोटे पाठक सरांना विनंती करतो. सर, खरं तर एकत्र कुटुंब पद्धतीच्या माध्यमातून तुलसीदासांनी लिहिलेलं रामचरितमानस, हे रामचरितमानस आपण जर सर्वांनी वाचलं, त्याचा अभ्यास केला तर आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. वडिलांच्या इच्छा नसताना देखील आईचा हट्ट पुरवण्यासाठी वडिलांची आज्ञा मानून राम वनवासाला जातात आणि थोरले वडील बंधू वनवासाला जातात, मग त्यांच्यासोबत लक्ष्मणही वनवासाला जातात. पतिधर्म सांभाळला गेला पाहिजे म्हणून पत्नी सीतामातासुद्धा वनवासाला जाते आणि राम लक्ष्मण सीता वनवासाला गेल्यानंतर थोरल्या भावाची समजूत काढण्यासाठी भरत आपलं सैन्य घेऊन आपलं राज्यपद सोडून चित्रकूटाकडे पर्वताकडे निघून जातात. ही कुटुंब पद्धती आपल्याला अभ्यासायची असेल तर रामचरितमानस हा धर्म आपल्याला ऐकला पाहिजे. नात्यागोत्यातील पतीपत्नीतील थोरल्या भावासोबत धाकट्या भावानं वागण्याचे परिणाम, त्यातले संबंध ते कसे असावेत त्याचंसुद्धा रामचरितमानसामध्ये मगाशी सांगितलं. पण भावानं भावाशी कसं वागलं पाहिजे, पतिधर्म कसा सांभाळला गेला पाहिजे. आज नवरा बायकोंच्या नात्यामध्ये अनेक प्रमाणामध्ये दुरावा होतो, निर्माण होतो आहे. खरं पाहायला गेलं तर हाताची नखं वाढतात प्रत्येकाचे, निसर्ग नियम आहे. 8 दिवसांनी, 15 दिवसांनी, 21 दिवसांनी आपण ती नखं कापतो का बोटं कापून टाकतो. नख वाढलं तर नख कापतो, बोटं थोडीच कापतो. त्यामुळं नवरा बायकोतला संवाद विसंवादात जरी निर्माण झाला तरी कुणी ना कुणीतरी थोडंसं 2 पावलं पाठीमागं घ्यायला पाहिजे, तर ते कुटुंब पद्धती टिकू शकते. नाही घेतलं तर आजच्या प्रमाणामध्ये काही ठिकाणी नवरा बायको दोघेही मिळवते झालेत, किंबहुना बायकोचा इन्कम नवऱ्यापेक्षा थोडासा अधिकही व्हायला लागला आहे. काय असेल त्याच्यामध्ये अनेकांचे हेवेदावे भेदभाव निर्माण होऊ लागलेत आणि पर्यायानं काही कुटुंब पद्धती घटस्फोटापर्यंत जाऊ लागलेली आहे. हे होऊ नये
म्हणून भारतीय आपल्या हिंदू संस्कृतीमधली ही कुटुंब पद्धती अधिकाधिक दृढ होण्यासाठी म्हणून नातेसंबंधाची गरज निर्माण होऊ लागली. विवाह हा संस्कार खरं तर हिंदू धर्म संस्कृतीमध्ये कुलाचार पद्धतीप्रमाणे केला जाणारा विवाह हा निव्वळ दोन कुटुंबांना एकत्र आणण्याचा म्हणून षोडोपचारे केला जाणारा संस्कार नसून कुलाचार धर्म पद्धतीप्रमाणे केला जाणारा संस्कार असं आपण मानतो. पूर्वीच्या काळामध्ये याची फार काळजीपूर्वक पद्धती अवलंबली जात होती. आजही होते, नाही असं नाही, पण थोडासा त्याच्यामध्ये पूर्वीच्या पद्धतीमध्ये आता आमूलाग्र असा बदल होत गेला. पूर्वी विवाह ठरला म्हणजे सुपारी फुटली इथंपासून ते घरातली पूजा व्यवस्थितपणे झाली पाहिजे, माघारीन मागं गेली पाहिजे आणि ती व्यवस्थित परत आमच्या घरामध्ये आल्यानंतर खरा संसार सुरू होतो, अशी पद्धत पहिली पाहिजे. आजकाल काय होतं आहे, सकाळी लग्न ठरलं, दुपारी अक्षता टाकल्या, संध्याकाळी पूजा झाली, घरी घेऊन गेलीत, 5 दिवसानंतर फिरायला गेलीत, विषय संपला. याच्यापेक्षा पलीकडे जाऊन कमीत कमी वयामध्ये आंधळी प्रेम करणारी काही गोष्टी घडायला लागल्या आणि अजूनही जबाबदारी पेलण्यासाठी सक्षम नसताना लग्न होऊ लागलीत. लग्न देखील झालीत, पण लग्नानंतर आता नव्यानं अनेक गोष्टी घडायला लागल्यात. खरं तर त्या नको तितक्या घडायला लागल्यात. वेडिंग सेरेमनीच्या नावाखाली काही प्री वेडिंग फोटोशूट आणि तेही मोठ्या पडद्यावरती दाखवणं, 1000-2000 लोकांना गोळा करायचं आणि माझ्याच मुलीचा काय असेल तो दाखवायचा प्रताप. ही खरं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पद्धत नाहीच आहे. एक नव्यानं जन्माला आलेला आहे पद्धत. पत्रिका छापायच्या, गावभर वाटायच्या, पण पत्रिकेमध्ये लिहिलेल्या टायमिंगला त्या वेळेला अक्षदाच पडत नाहीत. का नाही, आम्ही सकाळी त्या देव अक्षदा आमच्या घरात टाकलेले आहेत. आणि मग तुम्ही जर देव अक्षदा घरामध्ये त्या तुमच्या मुहूर्ताला टाकणार असाल, तेवढ्या 1000 लोकांचा वेळ कशाला वाया घालवला आणि कशाला त्या 1000 पत्रिका छापून उगाच खर्च केला. 1:15 अक्षदा टायमिंग लिहिलं जातं. 1:30 वाजले तरी नवरा नवरी मंडपात येत नाहीत, 1-1 तास उशीर. मग ते वाजत गाजत आणि काही पराक्रम करत ते ड्रोन माध्यमातून आणलं जातं आणि मग तो संस्काराचा भाग फक्त इतरांना दाखवण्यासाठी म्हणून केला जातो. ही भारतीय संस्कृती खरं तर मुळात आपली नाही. आपण थोडंसं पाश्चात्य संस्कृतीकडे वळायला लागलो काय, म्हणून हा कुटुंब प्रबोधनाचा भाग आपण यामध्ये घेतला गेला पाहिजे. लग्न होतं, संसार सुरू होतो, पण हा संसार सुरू होत असताना देखील आता आणखीन एक नवीन प्रकार आला आहे, तो म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप. हे तर त्याच्याहीपेक्षा वाईट आहे. बघून देखून ठरवून 4 माणसं 4 गाड्या भरून तिकडं जाऊन बघून सगळं ठरवून आलेलं सुद्धा लग्न टिकत नाही. आणि लिव्ह इन रिलेशनशिप फार अवघड गोष्ट आहे. पर्यायानं 5 महिने 10 महिने ओढून ताणून वर्षभर कशी तरी धावपळ करून केलं जातं आणि पर्यायानं घटस्फोट होतो, सोडलं जातं, परत दुसऱ्यासाठी लिव्ह रिलेशनशिपचा प्रकार अवलंबला जातो. सगळं संसार सुरू होत असतानाच दोघेही आईवडील मिळवते झालेत शहरामध्ये राहण्यामुळं. मुलांच्याकडे लक्ष पाहिजे त्या प्रमाणामध्ये दिलं जातं का? परवाचा एक प्रकार सांगतो. आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घडलेली घटना. आई मोलकरी नाही, एका उच्च पदस्थ PSIच्या घरामध्ये आई धुनी भांडी करण्यासाठी जाते, आजही जाते. सोबत सुट्टीच्या दिवशी घरी पोरगं ठेवायला नको म्हणजे शाळेत जाते सोमवार ते शनिवार, पण रविवारचा दिवस असल्यानंतर आई त्याला सोबत घेऊन गेली. पोरगं फक्त 5वीला शिकतंय. आई सोबत घेऊन गेली, दर आठवड्याला घेऊन जायची.
गेले 1.5-2 वर्ष ती त्यांच्या घरामध्ये उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याच्या घरामध्ये ती धुनीभांडी करते. मुलगा रोज जायचा तिच्यासोबत खेळायचा दारात अंगणात. पण ते पोलीस अधिकारी कामावर जाताना कामावर येताना त्याचं निरीक्षण असायचं. ते यायचे, वर्दी काढून ठेवायचे आणि ड्रॉवर उघडून त्याच्यामध्ये पिस्तूल ठेवायचे. हे मुलग्यानं पाहिलं होतं. एक दिवस रविवारचा सुट्टीचा दिवस, पोलीस अधिकारी परगावी गेलेले आहेत. अर्थात वर्दी आणि पिस्तूल घरातच आहे, सुट्टीचा दिवस त्यांचाही. पण आईवरती अनेक वर्षापासूनचा विश्वास, शेजारी वॉचमॅनजवळ चावी ठेवलेली आहे, धुनीभांडी करून तुम्ही जावा, आम्ही घरी जातो आहे. आई बिचारी चावी घेतली, धुनीभांडी करायला निघाली. पोरगं आलं, ड्रॉवर उघडला, पिस्तूल घेतलं, लपवलं. आईनं कुलूप घातलं. तासाभरानंतर काम झाल्यानंतर आणि पोरगं ते राहते त्या कॉलनीमध्ये नगरात, तिथं गेलं. सोबत येताना त्यानं सगळं तिथं ठेवलेलं काडतूस पिस्तूल सगळं घेऊन आलं घरातनं. माळावरती आला आणि थाड 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 गोळ्या मारायला चालू केल्या. बरं, शेजारी पाजाऱ्यांना, इतरांना, येणार जाणार रस्त्यावर जाणाऱ्या लोकांना काय वाटलं की दिवाळी येते, दिवाळीतलं पिस्तूल घेऊन काहीतरी बंदुका गोळ्या मारते वाटतं. पण खरोखरच त्यानं गोळ्या मारत असताना जेव्हा झाडाच्या फांदीला गोळी लागली, त्यावेळी त्या झाडाच्या फांदीला जेव्हा भोग पडलं, त्यावेळी खरं तर लोकांना कळालं की हे खरंच भोग पाडायचं पिस्तूल आणलं आहे खरं त्यानं. आणि हे सगळं लोकांना, इतरांना समजेपर्यंत 26 राऊंड फायर झाले होते. आणि लोकांना समजल्यानंतर पोलिसांना कळवून पोलीस इथं येईपर्यंत उर्वरित 5 राऊंड फायर झाले. 32 राऊंड फायर गड्यानं केले खरोखर पिस्तूलमधून. बरं, एखाद्या वेळेस तिथं भरलेलं लोड असेल म्हणून 5-7 उडल्या, ठीक आहे ना. त्याच्यापुढं ते सगळा तपास झाल्यानंतर त्याला ते विचारलं गेलं, तुला किती मिळाले? ते म्हणला मी सगळं होतं ते उचलून आणलं, मी काही मोजलं नाही म्हणला. मग तू भरलंच कशात? यूट्यूबवर भरलं. 5वीचं पोरगं शिकतंय. यूट्यूबला मी सर्च केलं म्हणला, बंदुकीत गोळ्या कशा घालायच्या, मराठीत टाकलं, मराठीत मग असे उदाहरण सांगितलं आणि ते भरल्या गोळ्या, उडवल्या. अजून सज्ञान नाही पोरगं, त्यामुळे त्याला बालसुधारगृहात ठेवलं आणि ती चौकशी सगळी झाली. सांगण्याची गोष्ट एवढीच आहे की नशिबानं जीवितहानी झाली नाही. पण त्यातली एखादी जरी गोळी आमच्यासारख्या तुमच्यासारख्या कुटुंब प्रमुखाला लागली असती तर अख्खा संसार उघड्यावर पडला असता. हे कितीला पडलं असतं. चौकशी झाली. बिचाऱ्या धुनीभांडी करणाऱ्या आईला त्याचा त्रास भोगावा लागला. तिला हेलपाटे मारावे लागले. नोकरी गेली ती गेली. पोलीस अधिकाऱ्याला सस्पेंड केलं गेलं, त्याचा परवाना काढून घेतला गेला, तिची नोकरी झाली. म्हणजे आपण कुटुंबामध्ये आपल्या मुलांच्याकडं लक्ष जरा जरी दुर्लक्ष केलं तर आपली मुलं काय करू शकतात ह्याचं एक उदाहरण हे मुलांच्या बाबतीमध्ये घडलं. आणखीन एक उदाहरण कोल्हापूर जिल्ह्यामधलंच. इयत्ता 12वीच्या गुणवत्ता यादीमध्ये मुलगी आलेली आहे, चांगल्या गुणांनी पास झालेली आहे. पण चांगल्या गुणांनी पास झाल्यानंतर वडिलांचं स्वप्न आहे माझ्या मुलगीला डॉक्टर बनवायचं आहे. मुलगी 12वी नंतर वेगवेगळ्या क्लासेसला जाते. क्लासेसची परीक्षा होती, सराव चाचणी परीक्षा. पण 12वीला गुणवत्ता यादीत आलेल्या मुलगीला सराव परीक्षेचं मात्र पेपर देताना पेपरमध्ये कमी गुण पडले. म्हणून 12वीच्या गुणवत्ता यादीत आलेली मुलगी माझी सराव परीक्षेमध्ये कमी गुण प्राप्त करते याचा राग वडिलांना आला. वडिलांनी घरी आल्यानंतर धोपट मुलगीला धोपटलं. 12वी पासआउट झालेली मुलगी मारावं कशानं? घरातल्या लाटण्यानं मारलं. आणि वडील म्हणणारे कोण आहेत? जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक आहेत. त्या मुख्याध्यापकांनी मुलगीला लाटण्याने मारलं. 3 दिवस उपचारासाठी दाखल केलं. 4थ्या वर्षी उपचार घेत असताना मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे संस्कार म्हणायचे का? म्हणजे एकीकडं दुर्लक्ष केलं तरी मुलं काय करतात आणि फारच मुलांच्यावर लक्ष ठेवून त्यांच्यावर अंकुश ठेवायचं काम केलं तर कशा पद्धतीनं स्वतःच्या मुलीचा मृत्यू होण्याला बाप कारणीभूत ठरला.
हे दोन्ही समाजातली विसंगती दाखवणारी ही दोन्ही वृत्त. आणि म्हणून योग्य वयामध्ये मुलांच्यावर योग्य ते संस्कार करायचे असतील तर खरं तर कुटुंबातले जबाबदार घटक आई आणि बाप यांचं प्रामुख्यानं ही जबाबदारी आहे. आपण सर्वजण वसुधैव कुटुंबकम म्हणतो, पण खऱ्या अर्थानं वसुधैव कुटुंबकम ही फक्त ग्रंथामध्ये वाचण्यासारखी एक ओळ राहिली आहे काय, याचंही आपल्या सर्वांनी नीट काळजी घ्या. आता हे कुटुंब प्रबोधनाच्या मग बाबतीमध्ये काय केलं पाहिजे हे सगळं सांगितलं तर काही उपायसुद्धा करता आले पाहिजेत. एक उपाय म्हणजे योग्य त्या वयामध्ये योग्य त्या मुलांच्यावर योग्य त्या पद्धतीनं संस्कार केले गेले पाहिजेत. घरी आल्यानंतर वयात आलेल्या मुलीशी आईनं मैत्री रूपानं वागलं पाहिजे, तिची मैत्रीण झाली पाहिजे. पोरगं हाताखाली आलं की बापानं मुलाशी मित्र रूपानं वागलं पाहिजे. घरी आल्यानंतर एकत्रितपणे जेवण केलं पाहिजे. चार गुज गोष्टी, माझ्या ऑफिसमध्ये आज असं घडलं, आईनंसुद्धा कामावर गेल्यानंतर असं झालं, मुलांना पण तू शाळेमध्ये काय झालं, कॉलेजला गेल्यानंतर काय झालं, थोड्याशा गोष्टी विचारल्या गेल्या पाहिजेत आणि मुलाला मुलगीला बोलतं केलं पाहिजे. म्हणजे त्यांच्यावर कुठले ना कुठले तरी शाळा कॉलेजमध्ये गेलं की काहीतरी मानसिक दडपण घेऊन मुलं जेव्हा घराकडे येतात त्यावेळी ह्या मानसिक दडपणातून आपण खरं तर कुटुंब म्हणून रिकाम होण्यासाठी काही ह्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत. सायंकाळचं भोजन भले दुपारचं राहू दे, पण संध्याकाळचं भोजन आपण सर्वांनी एकत्रित मिळून केलं पाहिजे. आज मोठी फ्लॅट संस्कृती आली, मुलग्याचं बेडरूम वेगळं, मुलगीचं बेडरूम वेगळं, आईचं वेगळं, वडिलांचं वेगळं, आजी आजोबासाठी वेगळं, प्रत्येकजण आपापल्या रूममध्ये ताट वाढून घेऊन जाते, तिथंच जेवते, प्रत्येकाची टी व्ही प्रत्येकाच्या रूममध्ये वेगळी, ते त्या टी व्हीवर पोरगं रातभर काय बघतंय आईबापाला माहिती नाही. आईबाप सकाळी डबा घेऊन जातात, पोरगं कॉलेजला गेलं आहे की नाही, गेलं असलं तर ते नेमकं तिथं काय करतंय, आपण फारशी लक्ष देत नसल्या कारणानं कुटुंब संस्कृती थोडीफार ढासळत चाललेली आहे आणि त्याचा सगळ्यांचा परिणाम या भारतीय संस्कृतीवर होऊ लागलेला आहे. आणि ही भारतीय संस्कृती पुन्हा एकदा नीटनेटकेपणानं सुखी समृद्धी जीवनासाठी यायची असेल तर आपण कुटुंब प्रमुख म्हणून या गोष्टींकडं सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. हा एक गृहस्थ आश्रमाचा भाग आहे आणि हे जेव्हा आपल्या घरातलं सुरळीतपणे चालेल त्यावेळी संघटनेचं आपण काम करायला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या परिपक्व होऊ. जर घरामध्ये एखाद्याच्या असे काही वेगवेगळे त्रास सुरू असतील तर तो माणूस धड संघटनेचं काम पण करू शकणार नाही आणि इथं येऊन तुम्ही 2 तास मनाने स्थिरपणे इथं राहून काही ऐकू पण शकणार नाही. त्यामुळे कुटुंब प्रबोधन हा एक विषय अत्यंत गरजेचा आहे. दुसरा एक महत्त्वाचा विषय म्हणजे नागरी कर्तव्य. मगाशी 11:20 सांगितलं गेलं 5 मिनिटांचा ब्रेक आहे. या भारत देशाचे नागरिक म्हणून संविधानानं आपल्याला अधिकार दिलेत चालण्याचा, बोलण्याचा, वागण्याचा. मग जसा मला 5 मिनिटांचा ब्रेक मिळाला पाहिजे हा अधिकार आहे, तसं 5 मिनिटानंतर 6व्या मिनिटाला मी माझ्या सभागृहामध्ये हजर राहिलं पाहिजे, हे माझं कर्तव्य आहे. आपण सगळेजण भारतमातेचे सुपुत्र आहोत असं म्हणतो, भारत माझा देश आहे आपण प्रतिज्ञा म्हणतो. आज जरी म्हटली नसली तरी अनेक वर्ष आपण शाळा महाविद्यालय शिकताना म्हटलेलं आहे. मग हे सगळं म्हणत असताना खऱ्या अर्थानं मला या भारत देशानं अधिकारवाणी प्राप्त करून दिले, तशी काही कर्तव्य पण आहेत आपली, त्या कर्तव्यांची जाणीव ठेवून आपण खरं तर वागतो का. मग हे कर्तव्य नेमके कुठल्या कुठल्या पद्धतीचे आहेत. 1 नंबरला येतं म्हणजे काही आर्थिक कर्तव्य. आर्थिक कर्तव्य म्हणजे काय, घरात 1 महिना वापरलेलं लाईट बिल मी वेळेवर भरलं पाहिजे. घर माझं भाड्यानं असेल तर भाडेकरू म्हणून मी घर मालकाला त्या ठरलेल्या तारखेला 1 ते 10 तारखेपर्यंत लिव्ह इन लायसन असतं, त्यानुसार करानुसार मी त्याचं भाडं व्यवस्थित दिलं पाहिजे. मी माझा व्यवसाय भाड्याच्या इमारतीमध्ये करत असेल तर त्या इमारत मालकाला माझा व्यवसाय दीर्घकाळ त्या जागेमध्ये टिकावा ह्याच्यासाठी माझं इमारतीचं भाडं मी त्या ठिकाणी दिलं पाहिजे.
नगरपालिका असेल, ग्रामपंचायत, त्या पातळीवरचे कर मी व्यवस्थितपणे वेळच्या वेळी भरले पाहिजेत. खरं तर हे कर भरणे म्हणजे आपण या देशाचे नागरिक म्हणून वेगवेगळ्या सोयीसुविधा ज्या आपण वापरतो त्याच्यासाठीच कर आहेत आणि आपण हे वेळेवरती कर भरतो म्हणून या सोयीसुविधा आपल्यासाठी स्थानिक पातळीवरच्या स्वराज्य संस्था आपल्याला उपलब्ध करून देत असतात. आता इथं तुम्ही आलात, मगाशी सूचना सांगितली, नोंदणी केली गेली पाहिजे. काही टोकन रक्कम असते. पूर्णतः आपण कधीच आजच्या 51 वर्षामध्ये कधीच फुकट म्हणून अभ्यासवर्ग आपण दिलाच नाही. त्याची मोफतची अजिबात किंमत नसते. जे काय असेल तिथं भरलं पाहिजे, अभ्यासवर्गाला सत्राला बसलं पाहिजे. त्याच्यातून एक वेळचं का होईना थोडाफार खर्च भागतो, निघतो. 163 जणांचीच नोंदणी आहे, पण आले जवळजवळ 220 लोक. 50 लोकांनी काय केलं? हे आपलं कर्तव्य नाही? इथं बसतोय, इथली सोयीसुविधा घेतोय, पण तिथे नाव नोंदणीच्या जागेवरती जाऊन 60-62 लोकांची तफावत दिसते. हे कर्तव्य नाही का आपलं? या प्रमाणामध्ये जे नागरिक म्हणून आर्थिक कर्तव्य आपण बघितली, त्या आर्थिक कर्तव्याबरोबरच आणखीन एक सामाजिक कर्तव्य. मगाशी विजय सागर सरांच्या आणि तुषार सरांच्या सत्रामध्ये त्याचा उल्लेख झाला. डांबावरील लाईट रात्री 7-7:30 वाजता महानगरपालिका असेल त्यांच्या माध्यमातून डांबावरची लाईट लागते. काही वेळा न करतपणे 10, 11, 12 वाजले तरी आपण रस्त्याने फिरताना ते डांबावरचे दिवे पेटलेले असतात, लागलेले असतात. अनेक वेळा आपण त्याकडे बघतो, पुढे जातो, परंतु आपल्याला कधी असं वाटलं का गेली 5 ते 6 तास ही वीज कुणाच्याही वापराशिवाय इथं खर्च झालेली आहे आणि हे 5 तासाची वीज कधीतरी आपल्याला पुढे वापरात येऊ शकते. स्थानिक स्वराज्य संस्थांना, ग्रामपंचायतीच्या त्या गावातल्या सदस्याला, नगरसेवकाला, वॉर्डमधल्या कधीतरी आपण फोन करून सांगायला पाहिजे डांबावरचे पथदिवे अजून चालू आहेत, ते बंद करायला कृपया संबंधित यंत्रणेला आपण फोन करून सांगावा. चालतं जाताना ग्रामीण भागामध्ये अनेक पाण्याचे चाव्या चालूच असतात. ते शेजाऱ्याचं नळाचं पाणी चालू आहे, मग ते मला काय करायचं म्हणून आपण तिथून त्याच गल्लीतनं पुढं जातो, पण कधीतरी ते कॉक आपण बंद करण्याचा कधी प्रयत्न करतो का? हजारो लिटर वाया जाणारं पाणी ही नैसर्गिक साधन संपत्ती आहे, ती कधीतरी आपल्या पुढच्या पिढीला वापरात येणारी आहे. म्हणून त्यासाठी आपण सामाजिक कर्तव्य म्हणून ते करतो का? सामाजिक सण उत्सव हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे साजरे केले गेले पाहिजेत, त्याबद्दल कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही. परंतु हे सर्व उत्सव साजरे करत असताना नको त्या प्रमाणामध्ये, नको त्या आवाजामध्ये डॉल्बीचा दणदणाट करणं, अशांततेचा भंग करणं, सार्वजनिक जागी ढोल ताशा पिटणं, गोंगाट निर्माण करणं आणि समाजातलं मानसिक स्वास्थ्य बिघडून जाणं, वयोवृद्ध आपल्याच वडीलधाऱ्या मंडळींना त्याचा त्रास होणं, हे होऊ नये म्हणून आपण त्या पद्धतीनं खरं तर वागतो का? गणपतीचा सण आला, गणपतीची मूर्ती पाठीमाग आहे, पण समोर 100-500 लोक फक्त नाचत आहेत, काहीही नाही. गणपती मात्र एकटे बसलेले आहेत, तिथं कुणी नसतं. 1000 माणसं पुढं, गणपती फक्त एका ट्रॉलीमध्ये, तिथं कुणी त्याला धरायला नसतो. किंबहुना ते हलू नये म्हणून खालनं जोळत बांधलेलं असते, पण माणसं मात्र वर हलली पाहिजेत तिकडं पुढं जाऊन. हे सामाजिक भान आपण खरं तर विसरत चाललेलो आहे. म्हणून हे देखील नागरी कर्तव्यामध्ये आपण येतो आहे. सारा जग मुठ्ठी में म्हणत आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये 20-25 हजारांचा मोबाईल आलेला आहे. हे मोबाईलच्या माध्यमातून सोशल मीडिया आत्ताच सांगितलं कसं सांभाळ. गेल्या 2 दिवसापासून आपलं निम्मा सेशन प्रत्येकाला ते AI-वरच गेला आहे. AI सोडून द्या, आता AIच्या जरा मागं जाऊया. पण किमान व्हॉट्सअपच्या अनेक समूह असतात, फेसबुक असतं, इंस्टाग्राम असतं, सोशल मीडियावर सुद्धा आपलं काही तारतम्य आपण ठेवतो का? यूट्यूबवरचे अनेक व्हिडिओ प्रसारित होतात, आपल्यापर्यंत येतात, पाहायचं आहे, सोडून द्यायचं आहे. परंतु नको त्या लोकांना अनाथ ठेवी
नको त्या कॉमेंट करायची सवय असते. तुला काय पडले, ते व्हिडिओ पडले मरू दे ना, बघ सोडून दे. नको त्या कॉमेंट करून नको ते वाद निर्माण करतात आणि मग कुठेतरी सायबर पोलिसांच्याकडे तक्रार जाते आणि त्याचा IP ॲड्रेस वगैरे शोधून आपल्याला एखादी नोटीस येते किंवा संबंधावरून फोन येतो. मग ती राजकीय व्यक्ती असेल, सामाजिक पातळीवरची असेल, अन्य काही घटकातील असेल, तुम्ही आमच्या पोस्टवर असं असं केलं, दावा दाखल करतो. काय गरज आहे? सोशल मीडिया पाहायचं आहे, पण त्याच्यावरती नको त्याप्रमाणे कॉमेंट करू नये. हे सोशल मीडियाचं कर्तव्य आपलं आहे. त्यामुळं सोशल मीडिया वापरत असताना व्हॉट्सअपच्या ग्रुपवरून एखादी पोस्ट आपल्याला पटली नाही, एखादा विचार पटला नाही, वाचा आणि सोडून द्यायचा. नको त्याच्या प्रमाणामध्ये खाली लगेच लिहिलं पाहिजे, 2 मिनटात काही उत्तरं दिली पाहिजेत. कशाला नको ती उलाढाल करायची? बरं, असं केल्यानं काय होतं आहे की आपला स्वतःची आपणच उंची कमी करून घेतो आहे. बरं, पुढं वाचणाऱ्याला कळत असते की हे काय बुद्धीचं आहे. त्यामुळे आपली स्वतःची उंची आपणच आपल्या हातानं कमी करून घेऊ नये. ह्याच्यानंतर तिसरा महत्त्वपूर्ण परिवर्तनातला घटक आहे, ज्याच्या माध्यमातून गेले 2 दिवस आपण परिपूर्ण काळजी घेतलेली आहे आणि गेल्या 1.5 महिन्यापासून हा वर्गाच्याही माध्यमातून नागपूरची परिषद झाली, तिथून सुद्धा पर्यावरण संरक्षण हा विषय आपण घेतो आहे. त्यामुळं इथंसुद्धा कुठल्याही पद्धतीचे म्हणजे सिंगल यूज होईल अशा पद्धतीचे कुठलेही ग्लास, प्लेटा ह्या इथं आपण आणलेलं नाहीत. मग हेच आपलं काम आहे. आपण प्रत्येकजण बिसलरी पाणी घेतो, पितो, बाटली इथंच कुठेतरी या पृथ्वीतलावर टाकून देतो. झाडे लावली पाहिजेत. वृक्षारोपण 5 जूनला फक्त होतं, पण ते 5 जूननंतर पुढच्या 5 जूनपर्यंत त्या वृक्षारोपणानंतर काय परिस्थिती असते. त्यामुळे झाडं लावली पाहिजेत मान्य आहे, पण ती संगोपन पण केली पाहिजे. किमान एक झाड लावल्यानंतर ते रोपटं लावल्यानंतर किमान 1.5 ते 2 वर्ष त्याचं त्या स्वतः माणसानं संगोपन केलं पाहिजे. पाणी नेऊन बारडीतनं तिथं घातलं पाहिजे किंवा बाटलीवर पाणी त्याला नेऊन घातलं पाहिजे, ते जगलं पाहिजे तर होईल. प्राणवायू आपण सर्वजण घेतो. या प्राणवायूची खरी आवश्यकता आपल्याला सगळ्यांना भासली ती कोविडच्या काळामध्ये. पण हा प्राणवायू घेत असताना त्यावेळी जेव्हा आपल्याला 10-10 हजार रुपयाचा ऑक्सिजन दिवसाला लागत होता, तो विकत घेत होतो, लाख रुपये दिले तरी सिलेंडर काही ठिकाणी मिळत नव्हती, त्यावेळी ऑक्सिजनचा बेड असणारी यंत्रणा शोधण्यासाठी आपली सगळ्यांची किती धावपळ झाली. त्यामुळे प्राणवायू हा मूलभूत घटक आहे. तर प्राणवायू आपल्याला मिळावा ह्याच्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा, झाडे वाचवा. या सगळ्यानंतर आता गेली वर्षभर बघतोय पर्यावरणाचं संतुलन बिघडत चाललं आहे. धरणी माता रागवलेली आहे आणि आकाश नावाचा बाप दुःखानं आपल्यावर कोसळलेला आहे. कधीही यावेळी बरसतोय. त्याला उन्हाळा राहिला नाही, हिवाळा राहिला नाही, पावसाळा राहिला नाही. कालसुद्धा रात्री धो पाऊस पडला. मग हे सगळं पर्यावरणाचं संतुलन बिघडवण्यासाठी मुळात आपण सर्वजण त्याला कारणीभूत आहोत. त्यामुळे पर्यावरण संरक्षण हे देखील या निमित्तानं झालं पाहिजे. रासायनिक खतांचा आपण वापर करतो आणि त्यामुळं योग्य ती जीवनसत्व आपल्याला आपल्या अन्न ग्रहण करत असताना त्या अन्नधान्याच्या माध्यमातून मिळत नाहीत आणि पर्यायानं आपण वैद्यकीय उपचारावरती अनावश्यक खर्च करतो. चौथा यातला परिवर्तनाचा घटक आहे तो म्हणजे सामाजिक समरसता. आपण कुठल्या कुळामध्ये जन्माला आलो आहे, प्रत्येकाला विशिष्ट जात आहे, धर्म आहे, पंथ आहे, असू द्या, काय बिघडत नाही. ज्या कुटुंबामध्ये आपण जन्माला आलो ते कुटुंब आपल्यासोबत कपाळावरती टिकली लावून येणारच आहे. पण आईच्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस जेव्हा लहानाचं मोठं आपण होतो, तिच्या प्राणवायूवर आपली अन्ननलिकेवर आपली वाढ होते. 9 महिन्यानंतर गर्भ जन्माला आल्यानंतर भले ते नकटं असलं, भले ते मतिमंद असलं, भले ते गतिमंद असलं, भले ती पोरगी काळी सावळी जरी जन्माला आली तरी त्या आईबापाची लाडकीची लेक म्हणून आपण तिला पाळतो, सांभाळतो, लहानाचं मोठं करतो. असं कधी आई म्हणत नाही हे नकटं जन्माला आलं आहे म्हणून मला नको. किंवा मतिमंद गतिमंद जरी असलं, पोलिओ जरी झालेलं आलं तरीसुद्धा वयाच्या 21-22 वर्षापर्यंत ती आई तो बाप त्याचं सगळं संगोपन नीट करतो, कारण ते माझं आहे म्हणून. त्यामुळं जन्मजात जात जरी असली तरी सामाजिक सद्भावनेच्या माध्यमातून आपण खरं तर हा भेदभाव आपल्या आपल्या पातळीवरती नष्ट करणं हा काळाची गरज आहे.
छत्रपती शिवरायांनी हे स्वराज्य उभा केलं तेच प्रामुख्यानं 12 बलुतेदार आणि 18 अलुत्यांच्या जीवावरती उभं केलं. आता शहरी भागामध्ये इतकं नाही, कारण आपल्याची आर्थिक सुबत्ता वाढली. चप्पलाचा जरी एक पट्टा तुटला तरी आपण नवीन चप्पल घेतो, कारण आपण आर्थिक सुबत्ता प्राप्त झाली. पण ग्रामीण भागामध्ये अजूनसुद्धा चप्पलाचा अंगठा तुटला तरी त्या चर्मकाराकडे जाऊन आपण मोळा मारतो, खिळा मारतो किंवा 2 टाके घालतो आणि मग ते चप्पल वापरतो. सलूनवाल्याकडे जातो, दाढी जरी घरी करत असलो तरी केस मात्र कापायला आपल्या सलूनवाल्याकडे जावं लागतात. तोही नाभिक समाजाचा आहे. घर बांधतो, आपल्या सर्वांचं स्वप्न असतं की माझं स्वतःचं घर व्हावं. कोट्यावधी रुपयांचं फ्लॅट घेतो, घर बांधतो, परंतु घराची वास्तुशांती करत असताना तोरण बांधण्यासाठी ती मांग जातीची बाई यावीच लागते. हे सगळं एवढ्यासाठी सांगतोय की आपल्या अवतीभोवती ह्या जाती प्रजाती जरी जन्माला आलेल्या असल्या तरी आपल्या सर्वांचा समाजातलं संगोपन ह्या सगळ्या घटकांच्या वरती आधारित आहे. त्यामुळं समाजातील दरी दूर होण्यासाठी खरं जातीभेदाचं उच्च नीच धर्मपंथ हे सगळे भेदभाव विसरून मी या भारत देशाचा समृद्ध नागरिक आहोत, ही भारतमाता माझी आहे आणि या भारत देशाचा मी एक सुपुत्र आहोत, या भावनेतून खरं तर सामाजिक समरसता हा विषय घेऊन आपण सर्वांनी समाजातील एकोपा दूर करण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे. सर्वात शेवटचा महत्त्वाचा विषय म्हणजे स्वबोध. स्वबोध हा परिवर्तनातील एक घटक सांगितलेला आहे. हे सर्वांनी स्वतः मनापासून जर ठरवलं तर कदाचित आपल्या प्रत्येकाच्यामध्ये तो निश्चितपणानं बदल होईल. मीपणाचा अहंभाव दूर निश्चितपणानं होईल. कमीत कमी शब्द मी हा वापरायला शिकला पाहिजे. जास्तीत जास्त वेळा आपण हा शब्द वापरला पाहिजे आणि अधूनमधून आपण सारे आम्ही अशा पद्धतीने शब्द वापरला पाहिजे. म्हणजे स्वबोधाचा हा उच्चारण. दुसरी गोष्ट, स्वबोधामधला दुसरा एक त्यातला पार्ट आहे तो म्हणजे स्वदेशी. ही भारतीय संस्कृती इतक्या चांगल्या पद्धतीनं खरंच सुजलाम सुफलाम व्हायची असेल तर यापुढच्या कालखंडामध्ये स्वदेशीच्या वस्तूंवर आपण अंगीकार करणं गरजेचं आहे. कारण आपल्याच देशातला पैसा आपल्याच देशामध्ये राहिल्यामुळं आपल्याच समाजातल्या अवतीभोवतीच्या दुर्बल घटकांची उन्नती होईल आणि पर्यायानं म्हणजे गरीब आणि श्रीमंत याच्यामधली ही दरी दूर होण्यासाठी मदत होईल. पर्यायानं आपला देश विकसनशील राष्ट्र म्हणून अधिकाधिक पातळीवरती येईल. आता अमेरिकेच्या ट्रम्पनी आपल्यावरती लाभलेले निर्बंध अनेक वेळा तो इकॉनॉमिक पार्ट आता गेल्या 4 महिन्यापासून अनुभवतोय. ही वेळ दुरुस्ती करायची असेल तर आपणही ठरवलं पाहिजे परकीय वस्तूंवरती आपण बहिष्कार घातला पाहिजे. स्वदेशी भले समजा सगळ्याच गोष्टी स्वदेशी नसतील तर किमान एवढं तरी आपण ठरवलं पाहिजे की मी आणि माझा गाव समृद्ध व्हायचं असेल तर ऑनलाईनची खरेदी टाळली पाहिजे. माझ्या शेजारच्या दुकानदाराकडून वाणसामानाकडून किंवा शेजारच्या कपडा लत्ता मिळणाऱ्या दुकानातून मी खरेदी केली पाहिजे. पर्यायानं माझ्या गावातला पैसा माझ्या गावामध्ये राहील. आणि सर्वांनी जर हे ठरवलं तर माझा गाव, माझा तालुका, माझा जिल्हा आणि माझा राष्ट्र समृद्धतेच्या विविधतेनं नटल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळं हा स्वबोधाचा देखील विषय, या सर्व विषयांच्या अनुषंगानं बोलायचं झालं तर खूप बोलता येऊ शकतं. खरं तर हा जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं केंद्र स्तरावरून आलेला विषय पंचपरिवर्तन हा घेण्यासाठी पाठक सरांच्या माध्यमातून आणि माझ्याही माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अगदी केंद्र स्तरावरील, प्रांत स्तरावरील आणि पुणे जिल्ह्याच्या स्तरावरील देखील तिन्ही अधिकाऱ्यांना आपण खरं तर आमंत्रित केलेलं होतं. कारण हा विषय प्रामुख्याने संघाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत अधिक सजगतेनं पाहिजे त्या पद्धतीनं पोचला जाईल. परंतु
जन्मशताब्दी वर्ष सुरू असल्याकारणानं प्रत्येकाची कुठे ना कुठेतरी बाहेर आहेत. कोण हरियाणाला आहे, कोण गुजरातला आहे, कोण कर्नाटकाला आहे. प्रत्येकाची वार्षिक कॅलेंडर मागच्याच वर्षी ठरलेत. इतकं नेटकेपणानं काम प्रत्येक दिवसाचं या 365 दिवसातील प्रत्येक दिवसाचं व्यवस्थितपणे नियोजन हे संघाच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि मग पर्यायानं हा विषय खरं तर मीच निवडला आणि मीच घेतो म्हणून सांगितलं, कारण अखिल भारतीय ग्राहक पंचायतचा एक कार्यकर्ता म्हणून आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कोल्हापूर जिल्ह्याचा स्वयंसेवक म्हणून आपल्या सर्वांच्या समोर केंद्र स्तरावर आलेला हा विषय खरं तर पोहोचवणं ही पण काळाची गरज होती. आणि या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्यामध्ये हा पंचपरिवर्तन मांडण्याची अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांताच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी अनुमती दिली. त्याबद्दल मी एक स्वयंसेवक म्हणून या संघटनेच्या सर्वच प्रांत पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि मी माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो. जय हिंद, जय भारत.